आज आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना मी आपल्याला सांगू इच्छिते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानिमित्ताने एका सन्मान यात्रेचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सातत्याने मेनस्ट्रीमिंग ऑफ द जेंडर इश्यूज म्हणजे मध्यवर्ती प्रवाहामध्ये स्त्रियांना स्थान देण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारने भरघोस अशी तरतूद केलेली होती। आणि केवळ ही एकच योजना नव्हे तर अन्नपूर्णा योजना, ST भाड्यामध्ये सवलत, लेक लाडकी योजना, त्याचबरोबर महिला सुरक्षेच्या प्रश्नावरती 112 हा कॉमन नंबर आणि 1098 नंबर, बडी कॉप योजना, भरोसा सेल असे अनेक उपक्रम सरकारचे चाललेले आहेत। याखेरीज ज्या पात्र महिला आहेत उज्ज्वला योजनेमध्ये त्यांना 3 गॅस सिलेंडरसुद्धा विनामूल्य देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याखेरीज बचत गटांना चांगल्या प्रकारे वाव देण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे। मी जवळजवळ आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर वेगवेगळ्या 10 जिल्ह्यांमध्ये 17 जुलैपासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 3 आठवड्याच्या काळामध्ये जाऊन आले आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी साधारण 3 ते 4 हजारापासून ते ज्याला माननीय मुख्यमंत्री स्वतः ॲड्रेस करणार होते अशा कार्यक्रमामध्ये 50,000पर्यंत उपस्थिती होती। तिथेसुद्धा मी उपस्थित राहिले आणि त्याच्यामध्ये पंढरपूर, अलिबाग, संभाजीनगर, पैठण, सिल्लोड, सातारा, धुळे, पुणे आणि नाशिक अशा वेगवेगळ्या गावांच्यामध्ये तिथे महिलांशी संवाद साधला। तसंच आम्ही एक चित्ररथ तयार केलेला आहे, तोही आता लवकरच इथे बाळासाहेब भवनच्या बाहेर येईल आणि ज्याच्यामध्ये विधान भवनामध्ये ही योजना जाहीर करत असताना विधानसभेत एकनाथजी शिंदे यांनी केलेलं भाषण, त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेसाठी लोकांनी सहकार्य द्यावं यासाठीची व्हिडिओ क्लिप आणि अन्य काही सगळ्या व्हिडिओ क्लिप्स त्याच्यामध्ये आहेत। याखेरीज महत्त्वाचं म्हणजे स्पीकर सिस्टीम ज्याच्यात आहे आणि त्या स्पीकर सिस्टीमचा फायदा करून आम्ही मुंबईमध्ये हा रथ ऑलरेडी लोकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून सुरुवात केलेला आहे आणि त्याचा एक तक्तासुद्धा आपल्याकडे आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मुंबईतल्या विविध महानगरपालिकेच्या वॉर्डांमध्ये 10 तारखेपासून म्हणजे 10 ऑगस्टमध्ये याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। 10, 11, 12, 13, 14 पासून ते 25, 26, 27, 28पर्यंत मुंबईच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतच्या अनेक वॉर्डांच्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांच्यामध्ये या वाहनावरती महिलांशी संवाद साधायला आमच्या महिला विभाग प्रमुख, आमच्या सहकारी शिवसेनेच्या उपनेत्या कला शिंदे यांच्या सहभागातून आणि बाकी तिकडच्या सर्व विभाग प्रमुख ज्याच्यामध्ये मुंबईच्या ज्या सगळ्या विभाग प्रमुख आहेत त्यांचा जो सहभाग आहे त्याच्यामध्ये शालिनी सुर्वे, त्याचबरोबर आहे माझ्याकडे पेपर्स आहेत, शालिनी सुर्वे, शीतल बिंद्रा, राजश्री मांडविलकर, विशाखा मोरे, मीना पानमंद, याची लिस्ट देते मी तुम्हाला कुठे तो रथ असणार आहे तो त्या तारखेला, म्हणजे आपणसुद्धा त्या भागामध्ये जाऊन त्याचं चित्रीकरण करू शकाल। सुनीता वैती, सुशीबेन शहा, चंद्रप्रभा मोरे, मालती हवालदार आणि प्रिया सरवणकर या त्या भागातल्या विभाग प्रमुख त्याचं संयोजन करतायत आणि काल त्याचाही मी आढावा घेतला तर प्रत्येक भागामध्ये जवळजवळ 3.5 ते 4 हजार महिलांशी संपर्क तिथे होतो आहे आणि संपर्क म्हणजे 5 मिनटं थांबून बघणारे लोक जसं आहेत तसं 15-20 मिनटं पूर्ण व्हिडिओ बघून ऐकून चर्चा करणाऱ्या महिला आहेत आणि त्यापैकी प्रत्येकाला आम्ही एक पत्रक देतो आहे की जे पत्रक माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आवाहन आहे आणि आपल्यालासुद्धा सगळ्या सेटमध्ये ते दिलेलं आहे की ज्यामध्ये आपल्या बहिणींच्यासाठी आपण काय काय मदत करतो आहे आणि आमच्याशी संवाद साधत असताना महिलांना समान संधी आणि समान अधिकार मिळावा या प्रकारचं आवाहन त्यांनी व्यक्त केलेलं आहे। त्याचखेरीज एक सारखी तक्रार येते आहे की ॲप जे आहे ते काम करत नाही आहे अशी तक्रार येताना दिसते, तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा www लाडकी बहिणी योजना हे पोर्टलसुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे की ज्या पोर्टलच्या आधाराने प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो आहे की त्या पोर्टलवरती थेट ॲप्लिकेशन करता येत आहे। त्याच्यामुळे ही जी अडचण होती की ॲप 3-4 दिवस बंद होतं तर त्या पोर्टलच्या मार्फतसुद्धा हजारो महिला जोडल्या गेलेल्या आहेत। आपल्याकडे जी माहिती आली त्यानुसार साधारण 1.5 कोटीपर्यंतच्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत। काही महिलांचे अर्ज जर का काही कारणामुळे अपात्र झाले असतील तर त्या महिलांनासुद्धा त्या त्रुटी दूर करून परत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे
आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही पाहिलं की अगदी फार थोड्या प्रमाणामध्ये एरर असल्यामुळे ते फेटाळले गेलेत किंवा स्थगिती दिलेली आहे. पण महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्याच्यावरती बरेच वेगवेगळे लोक आक्षेप वेगवेगळे घेत आहेत. त्या सगळ्याची उत्तरं मी तुमच्या प्रश्नांमध्ये देईनच. पण एक मला महत्त्वाचं सांगायला पाहिजे की आत्तापर्यंत 5 महिला धोरणं झाली, 4 महिला धोरणं झाली. 1994चं पहिलं महिला धोरण ज्याच्यामध्ये महिलांना संपत्तीमध्ये मुलींना वाटा देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. त्याच्यानंतर बरेचसे महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळाला मजबूत करण्याचं काम त्याच्यातून करण्याचा प्रयत्न झाला. आणि एक ते पहिलं महिला धोरण की ज्याच्यात पंचायत राजमध्ये महिलांना 1/3 आरक्षणाचा सुद्धा विचार करण्यात आला होता. 1998 साली सन्माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना याच महिला धोरणाचा कृती आराखडा तयार करण्यामध्ये आला आणि त्यामध्ये पती पत्नी दोघांचं नाव घरावरती असावं, प्रगती पुस्तकावरती आईचं नाव असावं, अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले. आणि त्याच्यानंतर घरांचा ताबा, सरकारी घरांचा ताबा देताना महिला आणखीन पती दोघांच्या नावाने घरं द्यायला सुरुवात झाली. आणि या पार्श्वभूमीवरती नंतर 2003मध्ये पुढचं महिला धोरण आलं, म्हणजे दुसरं महिला धोरण आलं ज्याच्यामध्ये स्त्री केंद्रीय आर्थिक नियोजनाचा विचार होत होता. आणि 2013मध्ये जे धोरण आलं त्याच्यामध्ये परिघावरच्या स्त्रियांचा विचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि पॉक्सो किंवा अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची चर्चा होत होती. 2024ला आता हे 4थं महिला धोरण आलं. आणि महत्त्वाचं म्हणजे या अनेक धोरणांच्यामध्ये जी चर्चा झाली की आईचं नाव लागलं पाहिजे, परंतु वडिलांच्या बरोबर आईचं नाव लावणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे आहेत. आणि त्यांनी आणि अनेक मंत्र्यांनी आणि अनेक आमदारांनी स्वतःचं नाव आईचं सगट लावल्यानंतर आज महाराष्ट्रभर ही गोष्ट जाऊन पोचली. गावागावामधले पोस्टर्स कारण गावागावातल्या बॅनर्सवरती वडिलांच्या नावाच्या बरोबर आईचं नाव लावलं जातं आहे. आणि ज्याच्यामधून आईच्या मातृत्वाचा गौरव होण्याबरोबरच स्त्रियांचा दृश्य सहभाग कुटुंबामध्ये आणि समाजात आहे, हा त्याचा हेतू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना असेल किंवा आईचं नाव लावणं असेल तर हे फक्त एक उपाय नाही आहेत. तर स्त्रीचा आत्मविश्वास वाढावा आणि आपल्याबरोबर कोणीतरी मदत करणार आहे या भूमिकेतून तिला विकासाच्या कामामध्ये सहभागी होता यावं यासाठीचं हे प्रतीक आहे. आणि त्यामुळे लाडकी बहीण झाली तर लाडकी भावाचं काय, लाडका भाऊ झाला तर आता घराचं काय, हे असं काहीतरी मला असं वाटतं की आपण भेंड्या खेळताना जसं बोलतो तशा पद्धतीने इतकं वरवरची टीका प्रतिटीका होते. त्यावेळेला त्या याचा योजनेचा काय आत्मा आहे किंवा योजनेची काय मागची भूमिका आहे याच्याचकडे दुर्लक्ष होतं, याचा मला खेद वाटतो. महाराष्ट्रामध्ये एकल महिलांची संख्यासुद्धा खूप आहे की ज्याच्यामध्ये व्यसनाधीन पती आहे किंवा कुटुंबाकडे तो लक्ष देत नाही आहे. अशा कुटुंबांनासुद्धा याचा मोठा लाभ होणार आहे. 1,500 रुपयात काय होतं असा प्रश्न काही विद्वान लोक विचारता आहेत. तर 1,500तच त्यांनी जगावं ही अजिबात सरकारची अपेक्षा नाही आहे. परंतु जे चांगलं काम झालं आहे त्याला बचावात्मक भूमिकेत ढकलायचं आणि त्याच्यानंतर मग काही कुणाबद्दल काही चित्रविचित्र उल्लेख करायचे महिलांबद्दल राजकारणामध्ये, हे सगळं वातावरण प्रदूषित करण्याची गोष्ट आहे. आम्हाला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक आणलं. समान नागरी कायद्याच्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात वाटचाल ही चाललेली आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये या महिला धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये ही जी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये एक धुळ्यामध्ये फार आम्हाला छान उत्तर एका महिलेने दिलं की तिला सगळे म्हणायला लागले की लाडकी बहीण काय चालवलं आहे. त्यावेळेला तिने सांगितलं की तुम्ही लाडके मेव्हणे आहात ते विसरू नका, फक्त आम्हीच बहिणी आहोत तसं नाही आहे, तर सगळ्या कुटुंबाचा विचार तिथे होतो आहे. ही ऑलरेडी सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून आज आपल्याशी संवाद साधत असताना आपण काही प्रश्न असतील तर जरूर मला विचारू शकता. आणि आभार मानते मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे. त्यांनी नुकतंच मुख्यमंत्री सचिवालयाकडून शासन क्रमांक 10.10 प्रकरण 96 ज्याची प्रत आपल्याकडे दिलेली /13/2012ला कॅबिनेटचा दर्जा मला दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि आत्तापर्यंत जे मी काम केलं त्या कामाच्यामध्ये महिलांना तर कॅबिनेट मंत्रिपदही बरीच मिळालेली आहेत, परंतु शिवसेनेमधल्या महिलेला कॅबिनेट मंत्रिपद मिळणारी मी पहिलीच व्यक्ती आहे. त्याबद्दल मला अर्थातच खूप मनामध्ये आनंद वाटतो आहे. आणि ही एक जबाबदारी असते. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं सांगायचे की प्रतिष्ठा मागायची नसते, प्रतिष्ठा प्राप्त करायची असते. आणि त्या भूमिकेनुसार कुठली गोष्ट त्यांच्याकडे अशी न मागता त्यांनी स्वतःहून शिवसेना नेत्यापदाची जबाबदारी टाकली
आणि आता कॅबिनेट दर्जा मिळाल्यामुळे उपसभापती म्हणून मला भरपूर अधिकार आहेत. पण अजून मला ते काम करत असताना एखाद्या ठिकाणी जिथे संघर्ष होतो किंवा एखादा अधिकारी मुद्दामून डावलतात स्वतःचे आमचे निर्देश, तर त्यावेळेला या दर्जाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल. आणि माझ्या या वाटचालीमध्ये आमच्या अनेक सहकारी महिला, ज्या पीडित महिला आहेत, ज्यांचे दुवा आणि आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत, आणि माध्यमं, आमचे सगळे सहकारी यांचं प्रचंड सहकार्य मिळालेलं आहे. किंबहुना बर्फाचा तुकडा असा 1 अष्टांश पाण्याच्या वर दिसतो, परंतु बाकीचं सगळं काम पाण्याखाली असतं. तसं तुमचं सगळ्यांचं सहकार्य आणि आमच्या शिवसैनिकांचं जे सहकार्य आहे ते समोर जरी दिसलं नाही तरीसुद्धा त्यांच्यामुळेच माझं हे कामसुद्धा पुढे चाललेलं आहे. त्याच्याबद्दल मी पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांची आणि महायुतीची आभारी आहे. अतिशय सक्षमतेने ही योजना राबवण्याचा प्रयत्न करतो. विरोधकांच्या टार्गेटवरती सुद्धा लाडकी बहीण योजना, एकाही विरोधकांची पत्रकार परिषद किंवा भाषण या योजनेचा उद्धार केल्याशिवाय होत नाही. काय असं विरोधकांना एक तर ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेला, ते जर का पाहिलं तर स्त्रिया केवळ कार्यकर्त्या म्हणून नव्हे तर स्त्री समूह म्हणून स्त्रिया या योजनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि स्त्रिया जेव्हा एखादी गोष्ट जोडली जातात त्यावेळेला त्या प्रचारक म्हणून किंवा त्यांची भूमिका पण महत्त्वाची ठरते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री जे बोलले की माझी बहीण लाडकी आणि विरोधकांच्या मनात भरली धडकी, त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक त्यांना कुठेतरी चर्चा करण्यासाठी किंवा विनोद करण्यासाठी खूप उत्साह आलेला या सगळ्या बाबतीमध्ये. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की आपण असं करून त्या महिला ज्या कष्टलेल्या आहेत त्यांना 1,500 रुपयाची खूप हे वाटते आहे, महत्त्व वाटतं आहे. तर त्या महिलांच्या श्रमाची आणि त्या महिलांच्या भावनेची आपण कुचेष्टा करतो आहे याची जाणीव त्यांना नाही असं मला वाटतं. तिथे जर राज्य सरकारला पुन्हा आपल्या राज्याच्या मुख्य सचिवांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांशी बोलून पुण्याच्या जमीन प्रकरणावरती तोडगा काढावा, अन्यथा योजना रद्द करू अशी ताकीद दिली. शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत आणि योजनेसाठी पैसे कुठून आणता, आम्ही ही योजना थांबवू शकतो असं एक सुप्रीम कोर्टाचा रोष होतो. हे पुण्यातलं तर काही सुप्रीम कोर्ट नाही आहे. पुण्याचं कोर्टाचं वेगळं आहे आणि सुप्रीम कोर्टाचे ताशेरे वेगळे आहेत. मी असं म्हणते की सुप्रीम कोर्ट आहे हे पहा, मला माहिती होतं तुम्ही हा प्रश्न विचारणार आहात. कारण एक असं मला इथे लक्ष वेधायचं आहे की आपल्याकडे केसेस होतात, न्यायासाठी लोक कोर्टामध्ये जातात. न्यायासाठी कोर्टामध्ये गेल्यानंतर बहुतेक ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 वर्ष कोर्टात न्याय मिळायला लागतात. आणि पॉक्सो असेल किंवा बलात्कार असेल, हुंडाबळी असेल यासारख्या केसेसमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे ते 10 ते 12% आहे फक्त. आणि बाकी अन्य अत्याचारांमध्ये 45% आहे. म्हणजे याचा अर्थ 50% आरोपी सुटतात. मग अशा वेळेला आमची मागणी काय असते की कोर्ट वाढवा, सरकारी वकील वाढवा, त्यांना निधी उपलब्ध करून द्या, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या. त्याच्यामुळे कोर्टाचे ताशेरे अतिशय आम्ही गांभीर्याने घेतो. परंतु मला असं वाटतं की लाडकी बहीण योजना म्हणजे एक कुठेतरी सगळ्यांचे सॉफ्ट टार्गेट झालेलं आहे की ज्यांनी त्यांनी उठायचं आणि कोणी बहिणीला जाऊन एक थोबाडीत मारून जायची. मला असं वाटतं की उच्च न्यायालयाने जरा या संदर्भात संवेदनशील भूमिका जर का घेतली असती तर ते अधिक चांगलं झालं असतं. पण त्यांचा तो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न आमचं सरकार आणि सरकारी वकील निश्चितपणाने करतील. शेतकऱ्यांना मोबदला मिळत असताना विलंब होतो हे खरं आहे. अनेक ठिकाणी पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून मी स्वतः खूप प्रयत्न केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जे नियम आपण करतो त्या नियमांच्यामुळे काही वेळेला विलंब होतो आहे खरं आहे. आणि पैसे नाहीत म्हणून दिलं नाही असं जर का सरकारच्या कोणी अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं असेल तर त्याच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई होईल. कारण समृद्धी महामार्ग असेल किंवा अनेक ठिकाणचे महामार्ग जिथे झाले त्या लोकांना व्यवस्थित नुकसान भरपाई मिळून त्यांनी स्वतःचं पुनर्वसन केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणाच्या मध्ये काही वेळ लागला असेल किंवा कज्जे दलालीमध्ये वेळ झाला असेल, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न असतील तर त्याच्यावरती सरकार अजून गांभीर्याने पाहतं आहे. दुसरं त्यांचं मत महत्त्वाचं आहेच, परंतु तो काही निर्णय नाही आहे. आणि दुसरं असं की स्त्रियांच्या योजनांचा मागचा हेतू न बघता केवळ खोट्या नॅरेटिव्हचे बळी जर का न्यायालय होत असेल तर मला असं वाटतं ती फार लोकशाहीची आणि न्यायाची शोकांतिका आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्हा नियोजन समितीचे जे पैसे जे आमदार निधी झाले ते वळवण्यात आले तर सांगायचं, त्यामुळे आमदारांना निधी जर तो मिळत नाही जिल्हा DPDCचा. नाही, हे असं जे सांगतायत ना तर त्याच्यात मला असं वाटतं की वस्तुस्थिती काय ते पाहायला पाहिजे. वस्तुस्थितीमध्ये असं आहे की DPC पैकी 3% पैसे हे
महिला बाल विभागासाठी वापरायचे असा निर्णय झालेला आहे. ते 3% पैसे म्हणजे किती, समजा 1000 कोटी रुपयाचं एक हे असेल बजेट जर का असेल तर त्याच्याप्रमाणे ती रक्कम अगदीच नगण्य आहे. त्याच्यामुळे 45,000 कोटी रुपये काही जिल्ह्याच्या DPCतून मिळू शकत नाही आहेत. दुसरं, आमदारांच्या विकास कामांच्यामध्ये महिला मतदार आणि महिला बहिणी यांचा समावेश नाही असं आणि आम्ही म्हणू त्या पद्धतीने सगळं होणार असं नाही आहे. आमदारांनासुद्धा महिलांच्या प्रश्नावरती खूप चांगली आस्था असते आणि म्हणून मला असं वाटतं की हे त्यांचे कुणाचे पैसे घेतलेले नाही आहेत. ती केंद्र सरकारशी बोलून वेगळ्या पद्धतीने तरतूद राज्य सरकारने केलेली आहे. करणारे काही आमदार आहेत जे स्वतः या योजनेबद्दल आता बोलू लागले आहेत. ते म्हणतात की 1500 रुपये जर बहिणींना आम्ही देतोय तर त्यांनी मत द्यावं, अन्यथा ते 1500 रुपये आम्ही परत सुद्धा घेऊ. रवी राणा यांनी वक्तव्य केलेलं, बरीच अशी वक्तव्य अपप्रचार सरकारमधले आमदार करताना पाहायला मिळत आहे. मला असं वाटतं की थोडंसं हे हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र नीट वाचलं असतं त्यांनी तर एखादे चांगल्या प्रकारचं उत्तर त्यांना सुचलं असतं. हां, नाही, मी सांगितलं ना की असं जर का आता ज्या श्री हनुमानजींनी सीतेबद्दल असं बोलले नाही ना ते काही, किंवा तुम्हाला मी नेऊन सोडीन पण माझी अट आहे, मग हनुमानाचे भक्त आहेत त्यांनी सुद्धा भगिनींच्याबद्दल अशी भूमिका नाही ठेवायला पाहिजे. दुसरे संजय राऊत यांनी पण टीका केली. ते म्हणते की केवळ मतांसाठी केलेला हा फार्स आहे, जनता मत देणार नाही, ठाकरे 2 सरकार लवकरच दिसेल. नाही, असे ते फार मोठे नेते, विचारवंत, विद्वान, तत्त्वज्ञ, त्याचप्रमाणे अभ्यासक, लेखक असे व्यक्ती आहेत. तर त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी भाष्य करणं काही योग्य नाही आहे. फक्त मला असं वाटतं की गद्दार 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 म्हणतात तर ज्यांच्या मतभेद होतो ते गद्दार, आणि जे आतमध्ये राहून हळूहळू पक्षाच्या नेत्यावरतीच खंजीर खुपसून त्यांची वाट लावतात त्यांना काय शब्द शोधतोय मी, काय म्हणायचं ते. पुरुषांना तर दिलं असतं तर असं झालं असतं, कारण मुळात म्हणजे समाजामध्ये नेत्यांमध्ये अशी मानसिकताच नाहीये का की काहीला मोठं म्हणावं किंवा हे त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे असं वाटतं का? या प्रकारे खेळ चाललाय या योजनेबद्दल, म्हणजे सरकार चांगल्या पद्धतीने देत असेल त्याबद्दल बोलताना प्रत्येकाने काळजी बाळगली पाहिजे. मला असं वाटतं महिला विरुद्ध पुरुष असा काही प्रश्न नाही आहे, कारण स्टायपंड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा 1,500 रुपये देऊ केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण महाज्योती, त्याच्यानंतर सारथी, बार्टी यांच्यामार्फत परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मदत करतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे जे जे गरजू आहेत त्या प्रत्येकाला मदत करण्याचा आपला हेतू आहे. पण एक खरं आहे की स्त्रियांना काही द्यायचं म्हटलं तर एक असं म्हटलं जातं की ते त्यांना कळत नाही. पण आमचा उलटा अनुभव आहे. आम्ही लोकसभेच्या वेळेला सर्व्हे केला महिला मतदारांचा, तर तिथे असं दिसलं की 80% महिला चॅनेल्स बघतात, आणखीन वर्तमानपत्र वाचून बातम्या देतात, बातम्या पाहून मतदान करतात. त्याच्यामुळे महिलांना काही कळत नाही हे अजिबात खरं नाही आहे. उलट महिलांना चांगलं कळायला लागलं आहे की आपल्याला परिघावर ठेवून चालणार नाही, हे सरकारने ओळखलेलं आहे आणि सरकार त्यांचा हक्क देतो आहे. हे त्यांच्या हक्काचे पैसे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना निर्वाहासाठी म्हणून ती मदत मिळाली पाहिजे म्हणून ती दिली जाते. अनेक ठिकाणी अपप्रचार होणारे भाष्य होते, जसं एक्झाम्पल रवी राणा. यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सर्वांना समज दिली. मुख्यमंत्र्यांना समज द्यावा असं वाटतं. मुख्यमंत्र्यांना चांगली समज आहे, त्यामुळे कधी समज द्यायची आणि कधी नाही द्यायची याचा ते विचार करू शकतात असं मला वाटतं. पण तो कॅबिनेटच्या अंतर्गतचा प्रश्न आहे. दुसरं, काही वेळेला थोडंसं ज्याला आपण म्हणू वाहवत जाणं असं माणसाचं होतं, आणि खूप जर का समोर भाषणांमध्ये प्रतिसाद मिळत असेल आणि विशेषतः तुम्ही समोर असाल म्हणजे वाहिन्या, तर माणूस काही वेळेला भरकटतो. त्याच्यामुळे मी त्या वाहिन्यांकडे बघून बोलत असताना नेहमी हा विचार करत असते की लोक आपल्याला तुमच्यामार्फत वॉच करतायत, अशा वेळेला जास्त जबाबदारीने बोलणं हे आपलं कर्तव्यच आहे. राजकीय प्रश्न विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. पुन्हा एकदा भाजपने सर्वेचा घाट घातलेला आहे. जिथे जिथे उमेदवार कमजोर आहेत त्या ठिकाणी सर्वे केले जातील आणि विद्यमान आमदारांची देखील तिकीट कापले जाऊ शकतात असं म्हणत आहे. लोकसभेमध्ये सुद्धा याचा फटका बसला होता. आता पुन्हा विधानसभेमध्ये तीच पाळी खेळली जाते नाही. प्रत्येक पक्षाच्या ज्या स्वतःच्या काही जागा ठरतील त्याच्यामध्ये तिन्ही पक्षांची एकत्र चर्चा होणार आहे. त्या चर्चेमध्ये त्यांच्या वाट्याच्या ज्या जागा आहेत तिथे त्यांनी सर्वे करायचा का स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मत ऐकायचं का स्वतः आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा अहवाल आमदारांचा घ्यायचा, ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. इतरांचा सर्वे केला तर तो सर्वे इतरांनी मान्य करायचा की नाही त्या पक्षाच्या लोकांचा अधिकार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लवकर निर्णय होत असतील का विविध माध्यमातून तर ते फार चांगले आणि महत्त्वाचे आहेत, कारण मतदारालाही
अभ्यास करायची वेळ मिळते आणि उमेदवारालाही चांगला प्रचार करता येतो. त्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. एक मिनिट मराठीमध्ये अजितदादांनी नुकतंच असं स्टेटमेंट केलेलं आहे की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी त्यांच्या पत्नीला जे उतरवलं निवडणुकीमध्ये सुनेत्रा ते चुकी मोठी चूक झाली त्यांच्या. अजितदादांचं आता काय जे मत झालं ते त्यात अगदी अतिशय जवळून त्या प्रक्रियेमधले साक्षीदार आहेत, सूत्रधार आहेत. त्यामुळे त्याची ती चूक कशी सुधारणार आहे ते त्याचा त्यांना आता विचार करता येईल. आता इतकं अनुभवी असणाऱ्या माणसांनी, अनेक वेळेला उपमुख्यमंत्री असलेल्या माणसांनी इतकी प्रांजळपणाने स्वतःची चूक मान्य करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे विशेष दखल घेते. पण यापुढे काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनाही सल्ला देण्यासारखी त्यांना आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे काही. अजितदादांची चूक झाली असं तुम्हाला वाटतं का की कुटुंबातल्याच 2 महिला त्यांनी एकमेकांसमोर निवडणुकीला उतरवल्या? हे कसं आहे, हे बॅकसीट ड्रायव्हिंगसारखं होतं आहे. आपण टॅक्सीत बसून सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या तर जरा वेळाने कुठल्याही ड्रायव्हरला राग येतो. त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतले त्याच्यामध्ये मी काही सांगणं हे अगदी चुकीचं आहे. उद्या मला कोणी म्हणेल की तुम्ही काय करायचं काय नाही, आम्ही सल्ला देतो, तरी बरेचसे लोक सल्ला देतात न विचारता. पण तो ऐकायचा की नाही हा आपला प्रश्न असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं इतरांना न मागितलेला सल्ला देण्यापेक्षा आपण आपल्या योग्य मार्गावरती काम करणं महत्त्वाचं आहे. ते दुसरं देवेंद्र फडणवीसांनी पण काल विधान केलं की लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल याच्यामधून आम्हाला अपेक्षा एवढी मतं मिळाली नाही. आता ह्याच्याविषयी काय तुम्ही म्हणाल? नाही तर कसं झालं, त्याचं पुढचं अर्धवाक्य हे आहे ना की आम्हालाच मिळाली नाहीत मतं. त्यांना मिळाली नाहीत आणि मग यांनाही मिळाली नाहीत. ती सगळ्यांचीच परिस्थिती आहे. जेवढी पाहिजे तेवढी मिळाली नाहीत. पण प्रश्न असा आहे सगळा की आज ज्या काय आमच्या जागा अजून आम्हाला मिळाल्या असत्या तर त्या आल्या असत्या निवडून तर आमची संख्या चांगल्या प्रकारे वाढली असती. आपले इथे मुंबईतले सगळे आपले मित्रमैत्रिणी आदल्या दिवशी मला विचारत होते फोनवरती काय 1 येणार का 2 येणार जागा. निदान खुल्या दिल्याने एवढं तरी मान्य करा की आमचं गणित चुकलं. आणखीन 6-7 जागा आल्या म्हणजे एवढी आम्हाला अपेक्षा नव्हती. म्हणजे तुम्हाला असेल अपेक्षा, पण मला जे लोक भेटत होते ते सगळे असंच बोलत होते. हे बा हे जे नाट्य आहे ना याची मला फार सवय झाली आहे. काय तोच सिनेमा जाऊन पिठात बसल्यासारखं जे वाटतं तसं रोज त्यांचं तेच चालू असतं. आणि ते सगळं 2019लाही हाच प्रकार चालला होता. कोण मुख्यमंत्री होणार याच्यावरून संख्या असली तरी, त्याच्यानंतर एकत्रितपणे असलं तरी त्यांच्यामध्ये ती चर्चा चालते. त्यामुळे त्यांची जी चर्चा आहे ती फार काल्पनिक चर्चा आहे. असे एवढं मोठं संकट त्यांच्यावर येणारच नाही मुख्यमंत्री ठरवायचं. त्याच्यासाठी युती सक्षम आहे. जिस तरीके से महिलाओं के लिए तमाम योजनाएं निकाली जा रही है, लोकसभा के बाद क्या 50% वोट शेयर जो महिलाओं का है उसको टारगेट करते हुए महायुति आगे बढ़ रही है? देखिए पूरे हिंदुस्तान में एक परिवर्तन हम देख रहे हैं 2014 से कि 2014 तक अलग अलग लोकसभा के चुनावों में महिलाओं का वोट जो था वो कांग्रेस के तरफ जाता था. लेकिन धीरे धीरे ये दिखाई दिया कि बिहार में नीतीश कुमार के पास या कर्नाटक में बाद में कांग्रेस के साथ साथ बीजेपी के साथ, उसी तरीके से महाराष्ट्र में महायुति के साथ में, मध्य प्रदेश में बीजेपी के साथ में, राजस्थान में पहले कांग्रेस के साथ में फिर बीजेपी के साथ में, झारखंड में भी अलग अलग स्टेट में दिखाई दे रहा है कि महिलाओं का वोट जो है वो अलग अलग तरीके से बहुत असर में आ रहा है. और लोग बहुत आलोचना भी करते थे मध्य प्रदेश की, लेकिन फिर भी महिलाओं ने एक बार उनको लगा कि कोई अपने भरोसेमंद है तो वो उनको साथ देती है. वो कई चुनावों में हमने देखा है, वो कई पार्टीज़ में देखा है. और ये भी देखिए ना कि यहाँ पे जो बहुत मुंबई में फेमस पहले एक स्लोगन थी, थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते. ये भी क्या है? इसका मतलब यह है कि महिला वोटर के साथ में संवाद करते हैं तो वो ज़रूर उसका जवाब देती है. तो मुझे लगता है वो आबादी का आधा हिस्सा है. तो यह हर पार्टी का फ़र्ज़ बनता है कि वो महिलाओं के लिए काम करे. एक दूसरा देखिए कि आपने तो सवाल नहीं पूछा, लेकिन कलकत्ता में जो महिला डॉक्टर पर हिंसा हुई और उनका जिसमें मर्डर हो गया, तो हम देख रहे हैं कि कितने भी पढ़ाई होने के बाद में भी आज ओलंपिक में जो महिलाएं जा रही हैं उनके भी हम देखते हैं संघर्ष. तो ये दिखाई दे रहा है कि महिलाओं को बहुत ज़्यादा मुसीबतों को सामना करते हुए आगे बढ़ना पड़ता है. तो ऐसी स्थिति में मुसीबतें अगर ज़्यादा है तो उनको मदद भी देना उनका अधिकार है. और इसीलिए हम इसको तरफ एक टोकन या प्रतीकात्मकता के माध्यम से नहीं देखते हैं. महिला हमारे साथ आधी हिस्सेदार है विकास में. ये जो मोदी सर का
दृष्टिकोण है उसको ही साथ में आगे लेने का प्रयास महायुति में एकनाथ जी शिंदे और सभी घटक कर रहे हैं। विपक्ष आरोप लगा रहा है कि ये सिर्फ जुमलेबाजी है, इलेक्शन तक ही रहेगा। कौन बोला? सुप्रिया ताई कहे या महाविकास आघाड़ी जुमला है। नहीं, उनका तो ऐसा है, उनको तो ये बोलना ही पड़ेगा। मुझे याद है आप में से कुछ लोग विधानसभा कवर करने वाले हैं, तो जब 2009 के बाद में फिर कांग्रेस चुन के आई, तब आर पाटिल जी ने सभागृह में कहा था, अरे हम तो ज़रूर करेंगे, मरता क्या नहीं करता। तो इसी तरीके से जो भी है उसके लिए आलोचना करना, लोगों के सामने उसके बारे में गलतफहमी फैलाना, ये सब उनके काम का असर है। वो जो है वो इसके लिए उसमें कोई अचरज की बात नहीं है, वो तो एक्सपेक्टेड ही है। लोकसभा चुनाव में जो मुस्लिम वोटर थे वो एक तरफ महाविकास आघाड़ी की तरफ नजर आए, और इस बार जो लाडली बहन योजना को लेकर मुस्लिम जो महिलाएं वोटर है, महिलाएं हैं, उनका भी रुझान जो है काफी देखने को मिलता है। तो क्या इस बार लाडली बहन योजना के जरिए मुस्लिम वोटरों को भी साधने की कोशिश हो रही है? मुस्लिम वोटर तो देखिए ये सभी महिलाओं के लिए है, ऐसी बात नहीं है कि वो एक किसी धर्म की महिलाओं के लिए है। डेमोक्रेसी में सभी महिलाओं का हक बनता है। अभी कल हमारी संगीता जी चौहान, उनका प्रवेश हुआ, ये शिवसेना का काम एकनाथ जी शिंदे का नेतृत्व लेके उन्होंने काम किया, वो राज्य महिला आयोग के सदस्य हैं, उनके साथ कई मुस्लिम महिलाएं भी आई थी। तो हमारे शिवसेना के साथ ऑलरेडी कई मुस्लिम हैं, लेकिन लोकसभा में कुछ कॉन्स्टिट्यूंसी में ऐसे हुआ कि वो किसी को जिताना नहीं चाहते थे, किसी पार्टी को हराने के लिए काम कर रहे थे। तो ये लोकसभा और विधानसभा के चुनाव में फ़र्क है कि विधानसभा में किसी को जिताने के लिए हर व्यक्ति काम करेगी तो डेमोक्रेसी ज़रूर जिंदा रहेगी। सरकार इस योजना को घर घर पहुंचाने का काम कर रही है। दूसरी तरफ रवि राणा जो निर्दलीय विधायक है कि बीजेपी समर्थित है, तो उन्होंने स्टेटमेंट दिया है कि अगर चुनाव नहीं जीते तो नवंबर में लाडली बहनों के खाते से 1500 रुपये निकाल लिए जाएंगे। देखिए अभी तक 50 साल के या 60 साल के इतिहास में कभी भी कोई पैसा ऐसा कोई नहीं निकाल सकता है। जो जनता को मिलता है वो वोट नहीं देंगे तो वापस लेने की बात ही नहीं है लोगों के हाथ में। नंबर 1। नंबर 2, उन्होंने ये कहा है, मैंने वो भी पढ़ा कि मैंने मजाक में वो कह दिया था, लेकिन मैंने ये कहा अभी मराठी में वही कि अगर हनुमान चालीसा ठीक तरीके से पढ़ी जाती थी तो ऐसे मजाक सोचता ही नहीं था कि जिससे लोगों के मन को ठेस पहुँचे। तो मुझे लगता है थोड़ा ये संवेदनशीलता का पार्ट है, उसका हिस्सा है। झालं ना हिंदी किती आता? हाँ हाँ। महाविकास आघाड़ी में सीएम चेहरे को लेकर विवाद है। संजय राउत ने कहा है कि कांग्रेस के पास कोई सीएम का चेहरा नहीं। मैंने ये कहा अभी कि महाविकास आघाड़ी को ये जो उनको चुनौती लग रही है वो चुनौती का जवाब देने की परिस्थिति नहीं आएंगी। उनको ज़्यादा से ज़्यादा ये सोचना पड़ेगा कि विपक्ष का नेता कौन बनेगा, तो सीएम बनाने का सवाल ही नहीं है उसमें। ठीक, बरं संगीता चव्हाण आलेले आहेत। हां हां काय 15 नोव्हेंबरपर्यंत निवडणुका होतील आणि निकाल लागेल असं बोललं जातं। निवडणुका उशिरा होतात असं वाटतंय का तुम्हाला? विरोधक पुन्हा आक्रमक झाले? मला काय वाटतं की विरोधकांनी ना एवढी काळजी करू नये खरं सांगायचं तर, कारण काय आहे तेच विरोधी पक्षाचंच काम 5 वर्षांनी करायचं आहे त्यांना। त्यामुळे एवढं अधीर होऊन कधी निवडणुका ते जे म्हणतायत तर असं काही होणार नाही। न्यायालय जागृत आहेत, त्यामुळे वेळेवरतीच निवडणुका होणार हे स्वतः मुख्यमंत्री सांगतायत। तरी काय माहिती आहे का, काही लोक असं दाखवत असतात सगळं आमच्यामुळे झालं, उद्या म्हणतील आम्ही रोज सकाळी 8 वाजता बोललो म्हणून सूर्य उगवला, असं नसतं। ठाकरे गटाकडनं लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निहाय पुन्हा आढावा बैठका सुरू केलेल्या आहेत। 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान होणार आहे आणि चाचपणी होणार आहे की उमेदवारांच्या संदर्भात कसं पाहता येईल? आता जे डॉक्टर्स वारंवार तपासून जे पेशंट अगदी थकून गेलेले आहेत त्या पेशंटकडे तोच डॉक्टर पाठवण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे। मी त्यांची सगळी नावं पाहिली, ती नावं पाहिल्यावरती त्याच्याबद्दल त्यांना अभिनंदन करावं का शुभेच्छा द्याव्यात का लोकांना सांगायचं की आता वाचवा स्वतःला, असा प्रश्न पडतोय। पण ठीक आहे, प्रत्येक पक्ष असे कोणीतरी लोक पाठवत असतो ठिकठिकाणी। महायुतीमध्ये घटक पक्ष नाराज आहेत। माजी जानकर म्हणाले जर समाधानकारक जागा नाही मिळाला तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो, वेगळा स्वतंत्र विचार करू शकतो तर म्हणालेत ना। महादेव जानकर युतीबरोबरच राहणार। त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ताई तुम्ही, म्हणजे सभागृहात मी त्यांना म्हटलं की योग्य मार्गावर राहा, ते म्हणाले ताई काळजी करू नका, मी बरोबरच राहणार। मुख्यमंत्री माझी व्यक्ती योजनेला आता मुस्लिम परिसरामध्येही चांगला प्रतिसाद मिळतो, कसं होतं? ही चांगली गोष्ट आहे। मुद्दा असा आहे पहा
खरं सांगायचं तर तलाकच्या प्रश्नावरती चांगली भूमिका सरकारने घेतली होती की शेवटी त्या महिला बहिणी आमच्या ओळखीच्या असतील पण त्या समाजातल्या महिलांनाच न्याय मिळतो आहे त्यामध्ये जे आहे ते. दुसरं तुम्ही आज बघाल की अनेक चिता कॅम्प आणि अनेक भागात कॉलेजेस आहेत, प्रचंड SNDTमध्ये मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणामध्ये जाऊन शिकत आहेत. तर त्या शिक्षणाचा उपयोग लोकशाहीसाठी आणि विकासासाठी झाला तर ते चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये तर सर्वच महिला त्याच्यात कुठल्याही धर्माच्या असो जातीच्या असो सगळ्याच महिलांना त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की अमक्या मिळत आहेत म्हणून आनंद ठेवायचा आणि तमक्या नको असं काहीच नाही. त्याच्यामध्ये सर्व महिला बहिणी या सारख्याच असतात त्यामध्ये. आता आपल्या सरकारने महिलांसाठी खूप काही काम केलेलं आहे. निवडणुकीमध्ये 50% आरक्षण महिलांना ते 2029ला मिळणार आहे आरक्षण, पण मला आतापर्यंत आरक्षण न मागताच मिळालं जे काय आहे ते. तर मी सगळ्यांना असं सांगते की चांगलं काम करा. तर त्याच्यामध्ये आता मला नाही वाटत यांनीसुद्धा काही आरक्षण मागितलं नव्हतं संगीताताईंनी आयोगावरती. तर त्या कामातूनच शेवटी त्याची संधी आपल्याला मिळते. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की म्हणजे पुरुष वर्ग जो आहे त्या पुरुष वर्गाला खूप काळजी वाटते काही वेळेला आरक्षणाची. त्यामुळे त्यांना अजून असुरक्षित बनवावं असं बोलून असं मला काही वाटत नाही. आम्ही ऑलरेडी भरपूर करतोय काय 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 असं मला वाटतं. लाडक्या बहिणीचा देवाभाऊ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या प्रचारात आता भाजपची पण एंट्री झालेली आहे. देवेंद्र फडणवीस पण आता बहिणीची संवाद साधणार आहे. महायुतीची सर्व भिस्त लाडक्या बहिणींवरतीच आहे का? सगळी भिस्त असं नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं की ज्या बोलत नव्हत्या किंवा बोलल्या तरी त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता किंवा ऐकल्या तरी त्याच्यावरती भाऊ उत्तरं देत असतील ती ऐकली जात नव्हती, तर संवादाचा धागा मजबूत झालेला आहे. आणि देवेंद्र फडणवीसही ते करत असतील तर खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. प्रत्येक पक्षामध्ये आणि समाजाबाहेरमध्ये प्रत्येक ठिकाणी स्त्रियांच्या अपेक्षा आहेत तर त्या शेकडो अर्ज आणून देतात प्रत्येक ठिकाणी. आणि त्या अर्जाच्यामध्ये साध्या साध्या अपेक्षा असतात आणि काही महिला अक्षरशः भाकर चटणीसुद्धा देत आहेत आणून की ही भावाला आम्ही देतो आहे. त्यामुळे हा जो कनेक्ट आहे त्यांना जे वाटतं आहे आमच्याबरोबर सरकार आहे हा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. मला वाटतं संगीता चव्हाणांना काही बोलायचं आहे त्यामुळे थोडं आमदार संजय शिरसाट जे आहेत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र लिहून सांगितलं की मंत्रालयाचे बरेचसे अधिकारी जे आहेत ते कामावरती हजर नसतात, वेगळ्या ठिकाणी असतात. घरचा आहेर हा शब्द काही बरोबर नाही आहे. कारण असं की लग्न कार्यामध्ये आपण घरचा आहेर करतो तो कोणाला काही वाईट वाटत नाही, उलट चांगलंच म्हणतात त्याच्यात. त्यामुळे मला असं वाटतं संजय शिरसाट घरातलेच आहेत. त्यांनी उलट सरकारच्यामध्ये काही सुधारणा व्हायला प्रयत्न केला असेल तर घरचा आहार वेगळ्या अर्थाने शब्द न घेता घरच्या आहाराबद्दल त्यांना एक चांगला आहेर प्रश्न सोडवण्याचा केला जाईल. मैडम एक आपकी समझ लीजिए, अजित पवार का स्टेटमेंट है, उन्होंने कहा है सुप्रिया सुले को लेकर कि राजनीति को परिवार में नहीं लाना चाहिए. और दूसरी चीज बारामती में उनके खिलाफ सुमित्रा पवार को खड़ा करना एक बड़ी भूल. मैं उसके बारे में कोई प्रतिक्रिया नहीं दे सकती क्योंकि मैंने ऑलरेडी बोला है कि जो कोई वो काम कर रहे हैं तो वो अपने अपने हिसाब से अपने अपने जजमेंट से निर्णय कोई लेते हैं. तो उसके बारे में दूसरे किसी को उनके फैमिली में क्या होना चाहिए था इसके बारे में बोलना बिल्कुल उचित नहीं है. क्योंकि हमारे परिवार में क्या होना चाहिए, हम तो राजनीति से दूर है हमारा परिवार, लेकिन वो हर एक परिवार का निर्णय रहता है. इसके लिए उनको जो भी लगा है वो खुले दिल से वो सबके सामने बातें रख रहे हैं ऐसा मुझे लगता है. माझ्याबरोबर संगीता चव्हाण आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. त्या जवळजवळ 15-20 वर्ष शिवसेनेचं काम करत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी महिलांच्या प्रश्नावर आंदोलन झालं तर त्यावेळेला शेतकरी महिलांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी तिरुपतीला सुद्धा न जाता मुंडन केलं होतं बीडसारख्या ठिकाणी आणि आंदोलन केलेलं होतं. राज्य महिला आयोगाच्या सदस्य झाल्यावर नंतर त्यांनी मराठवाड्यात सगळीकडे महिला संरक्षणविषयक आढावा घेतलेला आहे. आणि असं काम करणारी अतिशय चांगली आमची कार्यकर्ती आमचे बरोबरचे सहकारी अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्यासोबत काम करत असताना त्यांना ते दोघंजण आता इथे आलेले आहेत, शिंदेच्या नेतृत्वामध्ये काम करत आहेत गेले 5-6 महिने. तर त्याच्यानंतर संगीता चव्हाण यांनीसुद्धा हाच निर्णय घेतलेला आहे की आता उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व जे आहे ते सोडून देऊन एकनाथ शिंदे यांच्यावर काम करायचं. तर त्यांना एक थोडक्यात मनोगत मांडायचं आणि त्यांचे प्रश्नोत्तरं तर त्यालाही सहकार्य द्या. त्याच्यानंतर आपण परस्पर माली परमिशन न घेता जाऊ नका. तुम्हाला त्या रथापासून न्यायचं आहे मला 2 मिनटं. बाहेर रथ आलेला आहे. जे रथात बसून नाही द्यायचं आपल्याला कुठे, फक्त रथ बघून आपल्याला फक्त त्याचं चित्रीकरण करायचं.